ह्या चॅप्टरमधून बघणार आहोत डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड दॅट इज DNA. सो DNA मेक्स अप अ मेजर ऑफ क्रोमोझोम. फ्रेडरिक माइशर, अ स्विस biochemist, discovered this acid in 1869 while studying white blood cells. So हा एक सायंटिस्ट आहे ज्याने डिस्कवर केलं होतं in 1869 while studying WBC, that is white blood cells. So originally this acid was thought to be found only in the nucleus of the cells. So आधी असं वाटायचं की हे जे डिऑक्सिरायबोस न्यूक्लिक ॲसिड आहे हे फक्त न्यूक्लियसमध्येच मिळतं. ॲज अ रिझल्ट इट वॉज गिवन द नेम न्यूक्लिक ॲसिड. इट वॉज लेटर डिस्कवर हावेवर दॅट इट इज ऑल्सो फाउंड इन अदर पार्ट्स ऑफ द सेल. सो त्यावेळेस हे डिस्कवर केलं होतं तेव्हा असं वाटलं होतं की हे फक्त न्यूक्लियसमध्येच मिळतं, त्यामुळे ह्याचं नाव न्यूक्लिक ॲसिड ठेवलं होतं. बट नंतर कळालं की हे सेल्सच्या बाकीच्या पार्ट्समध्ये सुद्धा मिळतं. सो DNA molecules bit can be found in all living things including viruses, bacteria and humans. So these molecules are known as master molecules because they control the cell's functioning, growth and division, that is reproduction. So याला master molecules का म्हटलंय? कारण हे सेल्सचं फंक्शनिंग, ग्रोथ एज वेल एज डिव्हिजन कंट्रोल करतं. सेल डिव्हिजन जे होतं फॉर द पर्पज ऑफ रिप्रोडक्शन. सो आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ अ DNA. सो हे तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय. हे आहे DNA स्ट्रँडचं स्ट्रक्चर. ॲज पर देअर मॉडेल, 2 parallel threads which is called as strands of nucleotides are coiled around each other to form a double helix structure. सो जसं तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय की 2 पॅरलल थ्रेड्स आहेत. थ्रेड्स ज्याला आपण स्ट्रँडसुद्धा म्हणतो. अँड ह्यावरती न्यूक्लिओटाइड्स अटॅच आहेत. न्यूक्लिओटाइड्सबद्दल आपण बघूया. अँड हे एक दुसऱ्याशी कॉइल्ड आहेत तुम्ही डायग्राममध्ये बघितलं तर. सो त्यामुळे ह्याला डबल हेलिक्स स्ट्रक्चर पण म्हणतो. सो दिस स्ट्रक्चर इट कॅन बी कम्पेअर्ड विथ अ कॉइल्ड अँड अ फ्लेक्सिबल लॅडर. सो लॅडर मीन्स काय? सीडी. सो हे स्ट्रक्चर त्याशी आपण कम्पेअर करू शकतो. सो ईच स्ट्रँड ऑफ DNA इट इज मेड अप ऑफ मेनी स्मॉल मॉलिक्युल्स नोन ॲज न्यूक्लिओटाइड्स. सो वरती आपण डेफिनेशनमध्ये बघितलं की 2 पॅरलल स्ट्रँड असतात न्यूक्लिओटाइड्सचे. सो न्यूक्लिओटाइड्स काय आहे? प्रत्येक DNA स्ट्रँडवरती बरेचसे छोटे छोटे मॉलिक्युल्स आहेत ज्याला आपण म्हणतो न्यूक्लिओटाइड्स. आणि ईच न्यूक्लिओटाइड इज मेड अप ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ अ नायट्रोजिनस बेस अँड फॉस्फॉरिक ॲसिड जॉईन टू अ शुगर मॉलिक्यूल ऑफ शुगर. सो न्यूक्लिओटाइडमध्ये बेसिकली काय असतं? इट इज अ मॉलिक्यूल विच इज मेड अप ऑफ नायट्रोजन बेस, फॉस्फॉरिक ॲसिड आणि शुगर. सो नायट्रोजिनस बेसेस आपण बघणार आहोत पुढे. तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल 4 नायट्रोजिनस बेसेस असतात. दॅट इज ॲडेनाइन, ग्वॅनाइन, थायमिन अँड सायटोसिन. सो न्यूक्लिओटाइड कशाने बनलेलं असतं? एक नायट्रोजिनस बेस, फॉस्फॉरिक ॲसिड आणि शुगरच्या मॉलिक्यूलने. आणि प्रत्येक DNA मध्ये बरेचसे न्यूक्लिओटाइड्स असतात. सो देर आर 4 टाइप्स ऑफ नायट्रोजिनस बेस: ॲडेनाइन, ग्वॅनाइन, सायटोसिन आणि थायमिन. Adenine and guanine they are called as purines, while cytosine and thymine are called as pyrimidines. So diagram मध्ये तुम्ही बघताय की adenine and guanine त्याला आपण purines म्हणतो and thymine and cytosine त्याला आपण pyrimidines म्हणतो. So nucleotides they are arranged like a chain in a DNA. The 2 strands of a DNA are comparable to the 2 rails of a ladder and each rail is made up of alternately joined molecule of sugar and phosphoric acid. So हे जे DNA चे thread like structure आहे ह्यावरती काय काय आहे? न्यूक्लिओटाइड्स आहे, शुगर मॉलिक्युल्स आहे and phosphoric acid आहे. So each rung of a ladder is a pair of nitrogenous bases joined by a hydrogen bonds. So adenine always pairs with thymine and cytosine always pair with guanine. सो इच रंग ऑफ अ लॅडर मीन्स वॉट? हे तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसतंय ह्याला आपण म्हटलेलं आहे रंग ऑफ द लॅडर. अँड हे आहेत बेसिकली पेअर्स न्यूक्लिओटाइड्सचे. सो तुम्ही इथे बघू शकता इथे हे ब्लू दॅट इज सायटोसिन दिलं आहे अँड पर्पल ह्याला ग्वॅनिन दिलं आहे. सो सायटोसिन इट ऑलवेज पेअर्स विथ ग्वॅनिन अँड हे आहे थायमिन अँड हे आहे ॲडेनाइन. सो ॲडेनाइन इट ऑलवेज पेअर्स विथ थायमिन. आणि हे ज्या बॉन्डने पेअर करतात त्या बॉन्डला आपण म्हणतो हायड्रोजन बॉन्ड. नेक्स्ट आपण बघूया जीन्स. सो जीन्स दे आर सेगमेंट्स ऑफ अ DNA मॉलिक्युल्स दॅट आर अरेंज्ड that are used to make proteins. So
सो DNA मॉलिक्युल्सचे जे सेगमेंट्स आहेत त्याने आपण प्रोटीन्स बनवतो आणि त्याला आपण म्हणतो जीन्स. सेगमेंट्सला आपण म्हणतो जीन्स. So different types of genes, they are formed as a result of a variation in a nucleotide sequence. So this group of genes is arranged in a line. So तुम्ही लास्ट डायग्राममध्ये ते न्यूक्लिओटाइड्स वगैरे बघितले ते कसे अरेंज होते. सो त्यांच्या अरेंजमेंटचे वेगवेगळे सिक्वेन्सेस आहेत आणि त्याने वेगवेगळ्या टाइप्स ऑफ जीन्स बनतात. So genes, they regulate the structure and function of a cell and the body as a whole. So genes कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? सेलचं स्ट्रक्चर अँड फंक्शन रेग्युलेट करण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी. सो दे ऑल्सो पास डाऊन द हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट्स टू द चिल्ड्रन. सो जीन्स हे जे कॅरेक्टरिस्टिक ट्रेट्स आहे, जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, हे सुद्धा पास करण्यासाठी युजफुल आहे फ्रॉम पॅरेंट्स टू चिल्ड्रन्स. सो ॲज अ रिझल्ट दे आर रिफर टू एज अ फंक्शनल युनिट ऑफ अ हेरिडिटी. सो ह्यामुळे काय होतं, जे काही कॅरेक्टरिस्टिक असतील, फॉर एक्झाम्पल कलर ऑफ अ हेअर, कलर ऑफ अ आय अँड हाईट किंवा आणखीन काही डिसीजेस वगैरे सुद्धा असतील, सो ते सुद्धा ट्रान्सफर होतात फ्रॉम द पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग बिकॉज ऑफ जीन्स. सो ॲज अ रिझल्ट देर आर मेनी सिमिलॅरिटीज बिटवीन अ पॅरेंट्स अँड देअर चिल्ड्रन. द जीन्स स्टोर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सिंथेसिस. सो जीन्स हे कॅरेक्टरिस्टिक जेनेटिक इन्फॉर्मेशन पण स्टोर करतं ॲज वेल ॲज प्रोटीन सिंथेसिसबद्दल पण इन्फॉर्मेशन स्टोर करतं. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय? असं प्रोसेस ज्याने आपल्याला प्रोटीन्स मिळतात. सो नेक्स्ट आपण बघूया DNA फिंगरप्रिंटिंग. सो DNA फिंगरप्रिंटिंग काय आहे? इट इज अ टेक्निक in which the sequence of the genes in a DNA of a person, that is the genome of a person, is identified. मीन्स त्याने आपल्याला कळतं की जीन्सचा कुठला सिक्वेन्स आहे एका पर्टिक्युलर पर्सनमध्ये. So this technique is useful to identify the lineage and to identify the criminals because it is unique to every person. So प्रत्येकाचं जे आहे ते जीनचं सिक्वेन्स डिफरंट असतं आणि त्यामुळे हे युनिकली आयडेंटिफाय करू शकतो फॉर अ पर्टिक्युलर पर्सन. सो इट इज ऑल्सो युजफुल टू आयडेंटिफाय पॅटर्निटी अँड मॅटर्निटी डिस्प्यूट्स एक्सेट्रा. सो एक पर्टिक्युलर चाइल्ड त्या पॅरेंटचा आहे की नाही हे चेक करायची सुद्धा हीच टेक्निक आहे, दॅट इज DNA टेस्ट. सो दिस टेक्निक was developed by Professor of Genetics, that is Sir Alec Jeffrey. A common method of collecting a reference sample is in the use of buccal swab. If this is not available, blood or hair or saliva sample may be used. So buccal is what? It is basically cheeks or mouth cells. जर ते अवेलेबल नसतील तर ब्लड, सलाइवा और हेअर सॅम्पल्स सुद्धा यूज करू शकतो टेस्टिंगसाठी. सो जस्ट लाईक युअर ॲक्च्युअल फिंगरप्रिंटिंग, युअर DNA फिंगरप्रिंट इज समथिंग दॅट यू आर बॉर्न विथ. अँड DNA फिंगरप्रिंट इज व्हेरी युजफुल इन फॉरेन्सिक सायन्स. सो नेक्स्ट आपण बघूया सीड्स ऑफ टेक्नॉलॉजी. That is in 1990 the Human Genome Project was together undertaken by all the geneticists of the world. And in June 2000, scientists of this project and Celera Genomics Corporation, that is a private industry in USA, collectively announced the discovery of a complete DNA sequence of human genome. So हे बेसिकली जे प्रोजेक्ट्स आहेत हे कॅरी केले गेले होते DNAचं स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी, त्याच्यामध्ये जे काही सिक्वेन्स, किती सिक्वेन्स पॉसिबल आहेत ते समजून घेण्यासाठी. So depending upon the findings of this project, scientists confirm that the number of genes in the human genome is about 20,000 to 30,000. So ह्या प्रोजेक्टच्या आधारावरती आपल्याला कळलं की टोटल किती आहेत, 20,000 30,000 जीन्स आहेत. So later scientists discovered the genomic sequence of many microorganisms. So due to research in genomics, disease causing genes can be identified. सो ह्या डिस्कवरीमुळे आपल्याला काय करतं की जे काही जीन्स आहेत जे डिसीज कॉसिंग आहेत ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. अँड ते आयडेंटिफाय केल्याने आपल्याला काय करू शकतो, जे काही डिसऑर्डर्स आहेत ते प्रिव्हेंट करू शकतो. सो इफ डिसीज कॉसिंग जीन्स आर आयडेंटिफाईड, जेनेटिक डिसीजेस कॅन बी डायग्नोस्ड अँड प्रॉपरली ट्रीटेड. सो दॅट वॉज ऑल अबाउट द DNA.